चला आपण ढक्कन काढून पाहूया आपले मोमोज कसे झाले ते तिकडे जावं. बघा आपली भाजी मस्त अशी मोमोजची स्टफिंग छान जमलेली आहे, छान अशी झाली आहे भाजी. आता हे आपण चला मोमोजचा हुंडा भिजून घेते ते पहा. चला मोमोजचा हुंडा बनवून घेऊया. आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण हुंडा मळून घेऊया. मस्त असा टव बनवून घेऊया. एक असा हुंडा बनवून, असं लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही, नॉर्मल बनवायचा आहे आपल्याला. बस अशा प्रकारे हुंडा बनवून घ्यायचा आहे. चला याला 5 मिनिटं थांबून नंतर करूया आपण मोमोज. हे मोमोजसाठी लागणारी आपण चटणी बनवून घेऊया. याच्यात आहे ना मोपून 8 मिरच्या आहेत. आपल्या तिखट आहेत ह्या लोंगी मिरची, आणि इथे टमाटे उकडून घेणार आहेत. याची चटणी दाखवते मी तुम्हाला. हे थोडा वेळ उकडून घेणार आहे मोमोज सोबत खाण्यासाठी चटणी. मिक्सरला फिरून घेतलेली आहे टमाट्याची अशी मस्त अशी चटणी बनवलेली आहे. चला आपण पुढची प्रोसेस पाहूया. याला फोडणी मारून घेणार आहे मी. शेजवान चटणी म्हणतात याला. पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये टाकली थोडीशी राई. चला यात टाकूया अद्रक लसणाची पेस्ट आहे, हे पण टाकून घेऊया. छान लाल होऊ द्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट. नंतर आपण हे टमाट्याची पेस्ट टाकून घेऊया. हे अशा प्रकारे केलेली आहे मी. थोडंसं पातळ बनवलेली आहे. हे शिजून घट्ट होते आपल्या मोमोज सोबत खाण्यासाठी. आपली घरगुती अशी चटणी बनवलेली आहे मोमोज सोबत खाण्यासाठी. याच्यात सोया सॉस टाकला. बघा आता 5 मिनिटांनी शिजून ही कशी घट्ट होते. मस्त अशी वास येत आहे आणि उकळल्यानं मी दाखवते तुम्हाला. यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घेते आणि किंचित मी साखर टाकून घेणार आहे. याच्यात विनेगर वगैरे टाकतात, पण मी विनेगर टाकलं नाही. आपल्या टमाट्यानेच खूप आंबटपणा येते याला. विनेगर वगैरे काहीही टाकणार नाही. थोडीशी किंचित साखर मात्र टाकणार आहे मी. चला पाहूया. एवढी साखर टाकणार आहे. गोड आंबट आपल्या चवीपुरती. आता खूप भारी लागणार आहे. उकळी येत आहे आपल्या चटणीला. स्लोवर स्लो गॅस आहे माझा. बारीक गॅसवर मी शिजवत आहे चटणी. अशी छान आळून येते घट्ट अशी आपल्या मोमोजला खायसाठी. याच्यातून वरती कोथिंबीर टाकूत आपण याच्यामध्ये. नंतर उकळायच्या बाद पाहू. याचं चटणीला छान उकळी आलेली आहे. आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया अशी खूप सारी. त्याच्याने आपली चटणीला जरासा चव येईल. थोड्या वेळानं बंद करणार आहे. बघा किती छान झाली अशी चटणी, मस्त जमली आहे. चला आपण मोमोज बनवून घेऊया. आता मोमोज दाखवते मी. हे छान अशी पाती लाटून घेतलेली आहे. मस्त असं आपले घरगुती मोमोज बनवणार. जसे आपल्याला शेप बनवा तसं बनवू शकता. काय परफेक्ट शेप आपल्याला येऊ शकत नाही आपल्याला. हो छान मस्त बनलेलं आहे. अशा प्रकारे सर्व मोमोज असे बनवून घेणार आहेत. चला पाहूया पुढची प्रोसेस. अशा प्रकारे मोमोज ठेवून घेऊया. आपल्याकडं मोमोजचं पात्र नाही आहे म्हणून आपण इडली पात्रामध्ये लावून घेऊया. अशा प्रकारे ठेवून घेऊया. चला पाहूया. चला आपण पाहूया कसे झालेत मोमोज. मस्त असे झालेले आहेत. बघा याला काहीही गरज नाही आपल्या याचे मोमोजच्याच पात्राची. बघा किती सुंदर झालेले आहेत, किती छान शिजलेले आहेत. चला मी ताट सर्व करून दाखवते तुम्हाला. बघा असे मस्त गरमागरम मोमोज तयार झाले. प्लीज कमेंट करून सांगा मला कसे बनवले आहेत काय नाही. एक तोड दाखवते मी तुम्हाला. मस्त असे गरम झालेले आहेत. वाव.